नमस्कार मित्रांनो, नेपाळमध्ये सांप्रदायिक हिंसाचार भडकलेला आहे आणि तिथे असलेल्या जेन झी सरकारच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. गृहमंत्री सुदान गुरुंग यांची गाडी अडवली गेलेली आहे. सांप्रदायिक हिंसाचार म्हणजे हिंदू मुस्लिम हिंसाचार हे कळण्या एवढे भारतीय लोक आता शहाणे आहेत. पण त्यामुळे नेमका सांप्रदायिक हिंसाचार कोणाच्यात झाला आणि काय झालं ह्या बातम्या लपवल्या जात असल्यामुळे लोकांना नेमकं कळत नाही की नेपाळमध्ये काय चालू आहे. नेपाळमध्ये 26 जुलैला जो हिंसाचार झाला त्याच्यामध्ये 3 हिंदू मुलं मारली गेली. याच्यामध्ये गणेश यादव या 15 वर्षाच्या मुलाचा जागच्या जागी गोळीबारात मृत्यू झाला आणि ओम प्रकाश मेहता आणि जयप्रकाश मेहता नावाची 2 मुलं तरुण पुढे रुग्णालयात दाखल करताना त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्यामुळे तिथल्या हिंदू समाजामध्ये आक्रोश आहे. हे नेमकं कुठे येतं तर सुनसरी, जनकपूर धाम वगैरे हा जो सगळा भाग आहे हा बिहार आणि नेपाळ यांच्या सीमेवर आहे. तराई म्हणतात त्याला, तराई किंवा मधेस भाग म्हणतात, कारण बाकी नेपाळ हा सगळा दऱ्याखोऱ्यांचा आणि पुढे उत्तुंग पर्वतराजींचा देश आहे. पण जो भाग भारताला लागून आहे तिथे तसं तुलनेने तो सपाट भाग आहे. तिथे घनदाट जंगलं आहेत. त्या तराई भागामध्ये लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे, पण त्यांना त्यांचं पुरेसं प्रतिनिधित्व लोकसंख्येच्या मानाने नेपाळमध्ये न मिळाल्याने तिथे नेपाळ सरकारविरुद्ध त्यांचा संघर्ष असतो. गेल्या काही वर्षामध्ये या सीमा भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मदरसे सुरू झालेले आहेत. मुस्लिम गावं किंवा उभी राहिलेली आहेत किंवा गावातली मुस्लिम संख्या वाढलेली आहे. अर्थात हे नेपाळी मुस्लिम नाही आहे, त्याच्यातले बरेच जण रोहिंग्या आहेत, बांगलादेशी आहेत, काही पाकिस्तानातून आलेले आहेत आणि सीमा भागात त्यांचे बरेच अवैध धंदे चालतात. जे कोणी नेपाळला खूप पूर्वी गेले असतील, म्हणजे मी तेव्हा दार्जिलिंगमधून नेपाळच्या सीमेवर गेलो होतो लहानपणी, तेव्हा देखील आम्ही सीमा क्रॉस करून तिथे बाजारपेठेत तिथे जाऊन देतात आणि तेव्हा तिथे भारतात मिळायचे नाही. इथे लाईट गेल्यावर जे इलेक्ट्रिक ट्यूबलाईट, पंखे, छत्र्या वगैरे अशा गोष्टी असतात त्या गोष्टी तुम्ही विकत घेऊ शकायचात आणि त्या गोष्टी विकत घेतल्या की तुम्हाला त्या गोष्टी सीमा पार करताना तुम्हाला त्याच्यावरती टॅक्स द्यावा लागायचा आणि म्हणून व्यवस्था असायची की तुम्ही त्या गोष्टी सिलेक्ट करायच्या आणि एक माणूस येऊन तुम्हाला रस्त्यात भारतात परत गेल्यावर वाटेत रस्त्यात या गोष्टी आणून द्यायचा. अर्थात हे सगळं स्थानिक पोलीस आणि सीमेवरचे जे गस्ती घालणारे लोक असतील त्यांच्यातल्या मिलीभगतचा हा परिणाम असायचा. आता त्याचं स्वरूप बदललं आहे. आता असं म्हटलं जातं की पाकिस्तान आणि बांगलादेश आणि रोहिंग्यांनी या भागामध्ये आपल्या कॉलनीज तयार केलेल्या आहेत. या लोकांच्याकडनं भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर स्मगलिंग केलं जातं. त्याच्यात नेपाळ पोलीस त्यांचा देखील वाटा असतो. नेपाळ पोलीस इथे तैनात असतात. ते मुख्यतः गुरखा म्हणजे पर्वतराजीच्या भागात. हे मी आता एका नेपाळी पत्रकार मित्राशी, संतोष शाह, त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडनं समजलेल्या गोष्टी तुम्हाला सांगतोय. माझं स्वतःचं नाही आहे, पण तरी देखील पटण्यासारखं आहे. तर इथे जे पोलीस असतात ते स्थानिक नसतात, नेपाळ सरकारच्या अंतर्गत येत असल्यामुळे पोलीस पहाडी भागात राहणारे गुरखा लोक असतात आणि त्यांचं या रोहिंग्या आणि बांगलादेशी म्हणजे मुस्लिम धर्मीय लोकांची साटलोटं असतं. कारण जे सीमापार आता निवडणुका आहेत उत्तर प्रदेशमध्ये आणि त्यामुळे हे सगळ्या लोकांना भरपूर काम असेल. पाकिस्तानकडनं खोट्या नोटा असतील किंवा ड्रग्स असतील किंवा इतर गोष्टींची तस्करी करण्यासाठी नेपाळ मार्गे जे प्रयत्न होतात त्याच्यामध्ये हे लोक सहभागी असतात. त्याच्यासाठी लोकल स्मगलर्स असतात, त्यांची चॅनल्स वापरली जातात. यांच्यापैकी अनेक लोक हे गल्फमध्ये नोकरीसाठी गेलेले आहेत आणि तिकडे गेल्यानंतर त्यांचं रॅडिकलायझेशन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या भागामध्ये पूर्वी मुस्लिम लोकसंख्या फारशी नव्हती. नेपाळमध्ये तिकडून 5% मुस्लिम आहेत, पण त्याच्यामध्ये आता हे बांगलादेशी, रोहिंगे, पाकिस्तानी यांची भर पडल्यामुळे तो आकडा मोठा आहे. अर्थात हे सगळे सांगत नाहीत की आम्ही बांगलादेश पाकिस्तानी, ते सांगतात आम्ही भारतीयच आहोत. कारण भारतीय लोक नेपाळमध्ये जाऊन व्हिजाशिवाय जाऊ शकतात, तिथे राहू शकतात, काम करू शकतात. पण ही सगळी वस्ती या लोकांची आहे आणि त्यामुळे तिथे हिंदू मुस्लिम तणाव हा गेली काही वर्ष सातत्याने असतो. आपल्याकडे श्रावण प्रतिपदेपासून, शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होतो. उत्तर भारतामध्ये पौर्णिमेपासून श्रावण सुरू होतो. म्हणजे आता आपण गुरुपौर्णिमा साजरी केली तेव्हापासून त्यांचा श्रावण सुरू झाला. त्या श्रावणाच्या पार्श्वभूमीवर
तिथे ठिकठिकाणी यात्रा निघतात, कावड यात्रा असते किंवा इतर यात्रा असतात. त्याच्यासाठी कोसी नदीचं पाणी एका घटामध्ये आणून त्याची वाजत गाजत मिरवणूक निघते ट्रॅक्टरवरनं, गाड्यांमधनं, आणि त्याच्याबरोबर DJ असतो, गाणी असतात. हल्ली सगळं सण उत्सव साजरे करायचा हाच प्रकार आहे. आणि तशीच गोष्ट या भागामध्ये सुनसरी वगैरे या भागात चालू होती. त्या कोसी नदीच्या पाण्याचं जलपूजन झाल्यावर त्याची मिरवणूक सुरू होती. गाणी लावली होती. मुस्लिम भागातनं ती मिरवणूक निघाल्यावर लगेच तिथल्या लोकांनी अडवणूक केली की एकतर तुम्ही हे गाणं बंद करा, त्यांच्या धार्मिक श्रद्धांचा अपमान होतोय, किंवा पुढे जाऊन तुम्ही वाजवा, इथे हे वाजवायचं नाही. त्याच्यावरनं वादावादी झाली, बाचाबाची झाली. त्याचं पर्यावसन मारामारीत झालं असं अशा बातम्या आहेत. हे सगळं झाल्यावर पोलिसांना बोलवण्यात आलं. अंधार होता, लाईट गेले होते, पोलीस आले आणि गोळीबार झाला. आणि नंतर जेव्हा लक्षात आलं तेव्हा या गोळीबारामध्ये गणेश यादव नावाच्या 15 वर्षाच्या मुलाचा जागच्या जागी मृत्यू झाला. 2 मुलं ओमप्रकाश मेहता आणि जयप्रकाश मेहता यांचा नंतर मृत्यू झाला. लोकांना आश्चर्य वाटलं की दंग्यामध्ये जर दोन्ही समाजाचे लोक होते तर फक्त एकाच समाजाचे लोक कसे मेले. पोलिसांचं म्हणणं आहे त्यांनी हवेत गोळीबार केला, त्यांनी गोळ्या चालवल्याच नाही. मग नेमकं काय घडलं? पोलिसांचा गोळीबार झाला का अंधाराचा फायदा घेऊन तिथल्या समाजकंटकांनी या 3 मुलांची हत्या केली? याबाबत मतभेद आहेत. त्याचा परिणाम असा झाला की हिंदू समाजाची संतप्त प्रतिक्रिया उमटली की आम्ही आमच्या भागात आमचे सणही साजरे करू शकत नाही का? हे काय नाटक आहे की तुम्ही आम्हाला सांगणार गाणं लावायचं नाही, आवाज करायचा नाही? आणि त्याच्यामुळे त्यांचं आंदोलन सुरू झालं. ते आंदोलन नेपाळच्या सीमा भागातल्या आणखीन काही गावांमध्ये पसरलं. सुदान गुरुंग हे आता 1 वर्षापूर्वीच तिकडे क्रांती झाली आणि जेन झीचे लोक सत्तेवर आले, त्यांचा पक्ष सत्तेवर आला आहे. बालेन शाह पंतप्रधान आहेत, तर सुदान गुरुंग यांनी काहीतरी याच्या आधी काहीतरी राजीनामा दिला होता. 5 आठवड्यांनी त्यांना पुन्हा सरकारमध्ये घेतलं. त्यांच्यासाठी हा प्रतिष्ठेचा विषय. त्यांनी या भागात तळ ठोकलेला आहे. पोलिसांची चर्चा करत आहेत, पण अनेक ठिकाणी त्यांची गाडी देखील अडवण्याचा प्रकार घडलेला आहे. पोलिसांना स्वसंरक्षणासाठी गोळीबार करण्याचे आदेश. म्हणजे इथली जेन झी म्हणते पोलिसांना कुठलेही अधिकार नकोत, पोलीस पॅलेट गन कसं काय चालवू शकतं, हिंमत कशी होते तिथे पोलिसांना जेन झीच्याच लोकांनी गोळीबार करण्याचे आदेश स्वातंत्र्य दिलेला आहे की जर तुमची सुरक्षा धोक्यात आली असेल तर गोळ्या चालवा. आणि त्याच्यामुळे नेपाळमध्ये हा जो असंतोष आहे त्याचा उद्रेक झालेला आहे. तो फक्त या 4-5 गावांपुरता मर्यादित राहतो का तो नेपाळमध्ये इतरत्र पसरतो हे बघावं लागेल. आपल्याकडच्या पुरोगाम्यांना लगेच अशा गोष्टी बघितल्यावर अद्भुत रम्य कल्पना सुचल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. त्यांच्यापैकी काहींनी तर बोलायलाही सुरुवात केलेली आहे की हे सगळं घडवण्यात मोदींचाच हात आहे आणि अमित शहांचाच हात आहे. म्हणजे काय, म्हणजे नेपाळमध्ये हिंदू मुस्लिम हिंसाचार झाला तर त्याच्यामध्ये भारताचा हात कशावरून? तर म्हणे उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत आणि उत्तर प्रदेशमध्ये हा जो भाग आहे इथे यादव लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यांचा पाठीराखा बाय द वे तिथे राऊतही आहेत. म्हणजे राऊत हे नाव मला वाटलं फक्त इथेच असतं, तर तिथेही राऊत नावाचे राजकीय लोक आहेत. CK राऊत म्हणून चंद्रकांत राऊत नावाचा तिथे राजकीय नेता आहे. आणि त्यांनी उपेंद्र यादव म्हणून तिथला जो स्थानिक जो नेपाळचे परराष्ट्रमंत्री होते, हे सगळे मधेसी समाजाचे तराई भागातल्या लोकांचं नेते होते. या उपेंद्र यादवला राऊतांनी आव्हान दिलेलं आहे आणि त्यामुळे तोही अँगल याच्यामध्ये असू शकतो. उपेंद्र यादवनी तिथे माय वोट बँक म्हणजे मुस्लिम अधिक यादव, जी इकडे तेजस्वी यादव, लालू यादव या सगळ्यांनी उभं करायचा प्रयत्न केला होता, अखिलेश यादव, त्यांनी तिथे माय समीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते माय समीकरण तोडण्यासाठी म्हणून यादव आणि मुस्लिम यांना एकमेकांच्यात लढवलं किंवा उभं केलं तर मग त्याचे पडसाद उत्तर प्रदेशमध्ये उमटतील आणि मग अखिलेश यादवला अवघड होईल. अशी सुपीक बुद्धीच्या कल्पना आपल्या पुरोगाम्यांच्या काही जणांच्या यायला लागलेल्या आहेत. जगात कुठेही काही दंगे झाले, कदाचित हे मोरोक्कोमध्ये झाले तेही मुसलमान होते, जिथे गेले स्पेनमध्ये तेही ख्रिश्चन आहे, त्याच्यातही यांनी मोदींचा हात शोधला तर मला आश्चर्य वाटणार नाही. पण सांगायचा मुद्दा हा की तिकडची जेनझी त्यांच्या प्रेरणेने इथेही जेनझींना सत्तेवर आणण्याचं प्रयत्न केले गेले. पण या अशा गोष्टी आहेत, कितीही नवीन राजकारण, नवीन विषय वगैरे सांगण्याचा प्रयत्न केला तरी असे जे विषय आहेत त्याच्यापासून सुटका होऊ शकत नाही. असे जे विषय जेव्हा राजकारणात येतात, हिंसाचार होतात, 2 धर्माचे लोक एकमेकांना मारायला लागतात, तेव्हा तुमचा अनुभव तुमच्या कामी येतो. तुमचं वय किंवा तुमचं जेनझी असणं अशा वेळेला उपयोगाचं ठरत नाही. नेपाळमधला हा धडा भारतीय जेनझी मंडळींनी घेतला तर ते त्यांच्यासाठीही
आणि भारतासाठी चांगला आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.